अरे अरे काय झालं बा, काय झालं? ये इकडे ये. काय काय झालं? मारलं का तुला कोण? बोल बोल बोल, ये ये माझं बोल. बोल नको त्याच्या संग. काही घेऊ आपण लेखानं. मारलं लेखानं मारत असतात का? मारलं मारलं. हा येऊ दे बरं त्याला, मी त्याला सांगतो सर. कसा दिला भटका. मला बॉल खेळता आप्पाजी ने मला बॉल नाल टाकून दिला. आता तो खराब झाला ना. ते पण मारत असतात का बैले? बैला नाही ना. काय झालं रे? का ग का रडते? का मारलं तिला? मम्मी तिनं माझा बॉल नालीत टाकला. मग मारत असतात का? आणि का ग तू का बॉल नालीत टाकला? नालीत टाकत असतात का बॉल? खराब झाला ना तू आता. असं घाणेरडेपणा करतात का? मम्मी त्याला ओरड ना. ओरडते कशाला? त्याने मला मारलंय ना. त्याला सोडून राहिली मी. अरे ये बरोबर ये. या तू. बोलूच नको त्या दादा संग. शायनी आहे महिनात, लय शायनी आहे. मी तर समजायला सांगतो, मला सगळ्या नाताईपेक्षा महिनात लय शायनी आहे. बस आप्पाजी जो आप्पाजी गोष्ट सांगतात. मोठे बा इले गोष्ट सांगा बरं. कशाची गोष्ट येते तुम्हाला? मला समजा गोष्टी येतात. ये बस ये. अरे बापा, तर ती बसा लागते का? बस बस, रडू नको. हा बस. आप्पाजी गोष्टी सांगतात. मी आजी जवळ. कवा काय झालं पडली का? रडून राहिली? काही नाही, भांडणं झाली त्या दोघांची. त्यानं मारलं मग तो दिले बतात ठेवून. मग लढती. हे कुची नाही ना, उगाच त्याच्या नादी लागत राहते. लहान आहेत का बाई? काऊन मा दादाला सतरात देऊन मग दादा मारे ना. हा मुकिरा बुद्ध झाला आता. हा पहिली गोष्ट सांगतो मी. कवा ते पाकिट आणलं होतं माझ्या दुकानातले, ती बाईचं बाईल दिलं का? माय बाई ते तर तुम्ही आल्या त्या मनीसले दिसलं. हे दोघं लाईनी आहेत. यायचं काही धान्य मनीस बरोबर ध्यानात. मला आला म्हणे का आजी मोठ्या आबाजीनं दुकानातून किराणा आणला ते. म्हटलं नाही रे. मला दिसलं मग किराणा. म्हटलं असं काय तुला किराणा दिसला रे म्हटलं. मग दिले मी त्याला दोन पाकिट. मोठी आई म्हणते असे पाक नको करू घरी. ड्रेस करते आई. माय बाई हो आज बिट्ट्या करून राहिली आई. आई म्हणते घरी सांग आई करू नको काही. मग तिकडे जो मोठे बाबा तुम्ही घरीच आहे ना? हो बा, मी घरीच. कुठे जातो बा आता उन्हाचं? बिट्टे आहेत का आज? वांगे आहेत रे लेका मग भाजीले का आणू वांगी? वांगे आणलेत ना बाबानं किराण्यात. भाजीला किराणा म्हणून राहिली. भाजीपाले. हो मोठे बाबा वांग्याची भाजी झाली. वरंदाचा कुकर लावून दिलाय. आई म्हणे पहिले मोठे सांगे नाही तर मोठे करीन घरी काही म्हणे सांगायला आली. माय बाई बस ना वा. आई स्वयंपाक झाला की बशील मग. आता संध्याकाळची आता स्वयंपाक करू लागू राहील ना. ते मुनीचं नुसतं हिंटे ये ना वा. करू लागणं काही. जाय तिकडे. मी नाही करत. घरी करा दारी करा. घरी दिवसभर मापू दालू पडते. होती आल्यावर मी नाही करत. आता कर जाय. तसं तुला घरी काय धंदा आहे? का कुमार गेलाय का? नाही बाई इतक्या का पायटीत जाते का? जाईन 10-11 वाजता निघेन म्हणते. मग आता जातं का तो काही एखाद दिवशी येते राहीन मुक्काम करीन. हो बरोबर आहे. माझा गेला तर काय जाईन आणि काय थांबीन ना. हो का? वहिनी याच्या संघच येते वापस का? कसं काय काय माहित बाई. आपण काय पुसलं नाही. आता संघ येते मागून येते तिचं तिले माहित. हा नाही म्हटलं काय माहित हा चालला तर मग आता येऊन राहिली का काय. तर काय झालं? अरे काही नाही. बाई म्हणते तू चालला तर मग मंजू येते का वापस? नाही ते नाही येत. ते थांबीन 2-3 दिवस. मी जेवायला बोलावलं मला आज. हो ना. ते वहिनीचा फोन आलता ना काल. आई म्हणते मला थांब थांब. म्हटलं मग थांबा. म्हटलं मग कोणा वाटते थांबा म्हटलं. हो ते मला म्हणे कसं करू. म्हटलं थांब एवढं राहिले तर थांब. म्हटलं मग काय परवाच्या दिवशी मग ते तिचे बाबा संग. मग त्या परवाच्या दिवशी जेल कोण नाही गेला. मग त्या दिवशी तू जेवण करला त्या दिवशी त्या घेतलं सर वापस तिच्या बाबाचा उगा चक्कर. आता ती आपण काय तिला सांगा. जाऊ दे. त्यानं आज जेवायला बोलावलं. मी आज जातो जेवतून चालतो. ते काही करू त्याचं. मम्मी मी जाऊ का माझ मामा सोबत? निधी लहान आहेस का तू घोडे? सांगितलं तू तसं जात नसतात म्हणून. मी आणले का जी लहान सारखीच करत राहते. निरा लहान आहे का तू आता? काही जरा समजदारी घे ना. जरा लाडकेरे सारखी ठाकत राहत. जात नसतात असं. एवढी कशाला ओरडती ग? हळू सांग ना.
जाऊ दे मग, मी पिंके लेकराला निरा वन करत राहिलो. युच्या एवढ्याला पुरी किती समजदार असतात. हा सगळे कायदे कानून बोलणं चालणं उडणं बसणं सगळं समजतं पोरीले. हे तर नाही एडी चेडीच आहे. तर तुम्हाला टेन्शनच आहे बाई आई. हा काही टेन्शन नाही, सगळं समजतं. तिला काय समजत. दादा काय म्हणून राहिली ते जातो. मग ती त्या दिवशी म्हणे मंजूगिरी त्या दिवशी की मामी संग जातो मी. मग काय होऊन राहिल्या कारण म्हटलं तर शांततेनं समजून सांगा लेकराले. समजते काय? हा निधीले का? बरं बरं पाहतो मग विचारतो मी निधी. नाही मी निघालो नाही अजून. हा घरीच आहे. हो हो झालं का तुमचं तयारी? फोन आला वाटते तिचा. हा गेला नाही ना अजून. तू काय ऐकायला चालली काय? राहू दे ना. शिव पिंकी काही बोलतात. मी काल त्याचा फोन ऐकणार आवाज आला म्हणून राहिली. अरे पिंके हो मंजूचा फोन मंजू म्हणते निधीले आणा. त्या दिवशी म्हणे येतो तर मग आज आणा म्हणते तुमच्या संग. नेऊ का मग मी तिले? ते काय त्याच्याचसाठी दांगडो चालू आहे तिचा तो संग यायले. पण मी तिला नाही म्हटलं चांगलं वाटते का उगाच त्या बहिणीच्या आई बाबा लिपेच. एवढी मोठी पोरगी सो गेली तिले ड्रेस घेणे सोपं नाही. आणि नाही घेतीन तिला असं वाटेन की बाबा आपण काही म्हणू. आणि बाय तूच पहिले म्हणजो काय वहिनीला सांगून दे. मग मी वहिनीला त्याचा फोनच लावतो की तिच्या हाती 100 रुपये द्या. काही ड्रेस घ्यायचे राहते नका लागू. काही सस्ते नाहीत होत तिचे कपडे. एवढ्या मोठ्या पोरीचा ड्रेस स्वस्त होता. उगाच त्याच्या आई बाबाले संकटात राहणं काही काम नाही. म्हणून तर मी तिला पाठवत ना जात जा. अव येऊ दे काय होऊन राहिलं काय. ते मंजूचा फोन आलता. मंजू म्हणते निधीले घेऊन या तुमच्या संग. निधी येत नाही ना मामा, मी येत नाही ना. माझी मम्मी ओरडते ना. अरे चल मामीचा फोन आलता. मामी म्हणते निधी आणा म्हणते. मामी खूप चांगली आहे माझ्या मम्मीपेक्षा. मामी खूप चांगली आहे. हा मामी चांगलीच आहे. जाय मग ते बोल म्हटलं नाही एवढा फोन केला तिनं. पाय याद राहिली मामीले वाटलं निधी येतो म्हणे तर आता म्हटलं फोन करून ने रे. मग काही होत नाही. चाल मग कर तयारी मग जाऊ आपण. नवीन ड्रेस घाल. मम्मी दे माझा ड्रेस काढून. मी झाली. मामीने बोलवलं मला. आता कशी नाही म्हणली तू? असं हो ना. बरं त्याला गावाचं काही म्हणजे याचं काही लेसच नाही समजा. नाही तिकडेच मस्त झालं नाही त्याच. हो बाबा मोठं घर बांधलं त्यानं तिथं. पण गावातला हिस्सा घेतला बरं. नाही तर म्हणसान की गावातलं फक्त येणं नाही पण गावातला हिस्सा सगळा लागा. कोठ्यातला हिस्सा घेतला. घरातलाही म्हणे. घरातला हिस्सा म्हणे अर्ध घर द्या म्हणले धाब्याचं. तर मग मनीषचे बाबा काय म्हणत हे पाय तू धाबं घर घेऊन अर्ध नाही तरी तू काही येत नाहीस राहिले काही नाही. मला येतीच राहिलं आहे. तर असं करतो एक पलता आमचा तिकडे झोपडपट्टीत घेईल. तर तो मग त्याला दिला की हा पलवा पुराच्या पुरा तू घे आणि हे पुराचं पुरं मला दे. मग असं म्हटलं. नाही तर मग मा देर काय म्हणे पलाटात बी अर्ध माल घरात बी तल अर्ध म्हणजे सगळंच अर्ध. मग मनीषा बा म्हणत असं काय करतो तुकडे त्याचे शेक लाटू घेऊन घे आणि घर मला राहू दे. हो नाही बरं केलं ना. हो बरं झालं. हो त्याला देऊन दिला तर मग फारच होतो. हो त्याला बांध असलो तर बांधी नाही तो. आता बांधते हो बाबा. आई देराणी एका दिवसासाठी येते दिवाळीले. तो बाय ते किती करते. तिला गमते ना गावात अजिबात नाही. ती गमत नाही. ते राहतच नाही. मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो माझी सासू इतकी सिरियस झाली. आम्ही तर म्हणून बुडी जातेच. ननद गिनत आम्ही सगळ्यांनी बोलावून घेतल्या ना. तिले काही फोन केला. म्हटलं या म्हटलं बुडीची तब्येत जरशी जास्त काय तर आली नाही ना. मोठा बा म्हटलं माई देराणी एका दिवसासाठी भेटीला आली नाही म्हटलं माझ्या सासूच्या. माझी तब्येत नाही म्हणे बराबर. सांगा हाय की नाही बाया आपण तर बाई मी तो म्हणजे माझ्या ना तो नसो. मा देर आला मग कानकोंड्यासारखा काय म्हणेन की माई बायको आली नाही तर म्हणे तिले बरं नाही तिले सलाईन लागली. मग म्या म्हटलंच मोठी आई. मग म्या म्हटलं आपल्या गावात सलाईन लावल्या गेली. म्हटलं आणा लागत होतं. म्हटलं सासू दिसली ती सकाळी मेली तर दिसते का म्हटलं सासू. नंतर तीच बसेल होती. मग तीच राहिली काहीच नाही बोलली. मादेरही काहीच नाही बोलला. त्याला समजलं वहिनी भडकली. जाऊ दे. या लागत होतं त्या पोरीनं. सासू सिटीला येत नाहीस का मग काय कामाचं बापा.
अव तशाच राहतात पोरी, जशात नेट नाही लागू देत. आपल्या पोरीवाणी आहेत का संस्कारित? हा, करतात का काही विचार की सासू बिमरा आहे का, आपण जा भेटीले का काही. आता केले गेली ती म्हणते तिची देरांनी, पण असं नाही की 8 दिवस येऊन राह की जेठानीले तेवढा आराम होते. एकट्याची माय आहे का ते? हा, त्या कसा पाहिजे साऱ्या याच्यातला माय बापाचं करणं ना मत. हो मोठी आई, तुला माहित आहे का, म्या म्हटलं होतं दिवाळी, म्हटलं बुढे भावाले बुडीले न्या मग तुमच्या घरी, मला जायलाच भेटत नाही म्हटलं दरवेळेस. आता तुम्ही अति येऊन राहा म्हटलं, मी जाऊन येतो. तो माई देराणीनं म्हटलं गोष्टी नाही घेतली. हिशावाटीच्या वेळेस म्हटलं मोठी आई, म्हटलं भांडा कुंडे हिसा मागितला तिनं. म्हणे पितळचे 2 गुंड आहेत म्हणे, एक मले द्या. लगेच सारे सगळ्या याच्यात हिसा घेतला ना. मग आमच्या बुढीच्या अंगावर पोत होती म्हटलं, ते देरानं पोतही काढून घेतली. किती हरामेली सांग न, मेली का अजून बुढी? मेल्यावर घ्या लागत होती की नाही, तर आंधीच घेऊन गेली. इतकं हलकट आहे म्हटलं मा देरी. दिसतेस तसं तोंडावून भरत. माय बापाचं खायला जे करेल नाही. जाऊ दे सोडपीत, काय नसते होत बाई. म्हाताऱ्या माणसाचं केले काही वाया नाही जात, पुण्याचं काम आहे ते. पाहिजे तुले सगळं जीव, सगळं काही चांगलं होईन. का पोरग मोठ्या नोकरीवर लागीन. आशीर्वाद असतात बरं बाई म्हाताऱ्या माणसाची. काही देतीन काय सांगा आशीर्वाद. मी ब्यावर दे जा म्हणा, मी जिथे पण तर काही मला आशीर्वाद नाही ते काही नाही. मोठे बाबा ह्या गोष्टीच आहेत, काही देत नाहीत आशीर्वाद. उलसक बरं नाही म्हणत म्हटलं मायसू. माय सासरा म्हटलं अजून माय गोराने करते, लावून उठता येत नाही. आणि तरी बी म्हटलं त्या दिवशी ना, म्हणजे माई चुलत ननदच आहे जशी मला समजते. त्या पोरीचं लग्न झालं तर मग पहिल्यांदा वय आला, मग चहा प्यायला व लावलं. आता घरी आणून तर कोणी जाते बुड्याच्या भेटीला, आता बिमार आहे माहित आहे गावाले. तर मग दिवशी फक्त अंग नव्हतं धुतलं. हा, तो बुडा काय म्हणे त्या जवळ आले, आज मा पोरग घरी म्हणे, तर मग अंग राहिलं म्हणे धुहाचं. सुना करतात म्हणे. सांगा लंच का काय म्हटलं शिन त्या जवळ आहे ना, काय म्हटलं शिन. आणि मी म्हटलं हे बाबा सगळं करतो मोठे बाबा त्याचं, तुम्ही मा नाव नाही काढत. अशा बदनाम्या करतात उलट आल्या. सांगा करा वाटते का, मग करा वाटते का सगळं? नाही रे बा, देत असतात बाई. आत्मा आशीर्वाद देते ना, देत ना तोंडानं तर आत्मा आशीर्वाद देते बाई. म्हणून देतलं तर तो लोक सगळेजण नाव काढतात बाई. विचार ना कवा तुले सांगितलं नाही का त्या दिवशी बाई मी मनात दिले नाले गेलो. हा, ती तो गावचं टेकाळे आहेत ना तो गाव, त्या टेकाळे बुवा होता. त्यानं मला ओळख म्हणजे मॅच गावाचं नाव सांगितलं. म्हटलं राजा आमची पोरगी आहे ना, तर त्यानं ओळख मग हो म्हणत. तर इतकं कौतुक केलं म्हटलं त्या माणसानं. हो 1 नंबर आहे म्हणत तुमची पोरगी, इतकी चांगली म्हणत, घरंदाज बाई आहे म्हणत की 5 वर्ष झाले मला सासू सासरे खाटल्यावर आहेत. दुसऱ्या माणसाने सांगे मला किती अभिमान वाटला. तर वा अरे वा, आपल्या पुरुष नाव निघून राहिलो. मग 4 चौघात नाव निघते ना बाई. ते तेवढंच ऐकायला लागते बाबा 4 चौघातलं नाव. आणि त्याच्यासाठी किती खस्ता खाला तर तुम्हाला काय माहिती. तरी बी म्हटलं मैदेराणी म्हणते की आम्हीच केलं सगळं. माहिती आहे काय, मागे बुडा बिमार होता, मग महादेरानं ते परलिशीचा अटॅक आलता की नाही दुसरा, त्यावेळेस महादेरा दवाखान्याचं बिल दिलतो. तो मैदानी म्हणते दवाखाना आम्हीच करतो म्हणते. म्हटलं एकदा बिल दिलं म्हटलं, गोळी आणता का औषध आहेत म्हटलं तुम्ही, एकदा बिल दिलं म्हटलं दवाखान्याचं, झालं का म्हटलं दवाखाना. 5 वर्ष झाले म्हटलं मीच खर्च पाणी लावून राहिलं म्हटलं बुडाबुडीले. तर 2 एकर वावर आम्हाला शिल्लक द्या. माहिती का महादेरी लगे देरानी फन खो. म्हटलं असं कसं खर्च कोण लावून राहिलं म्हटलं. हे मनीषचे बाबा लय गरीब आहेत ना व मोठे बाबा. तुम्हाला सांगतो लयच हा माणूस नाही. जाऊ दे काय करायला लागते, माय बापाचं केल्यानं काय जाते. आणि मी काय पैसे घेऊ का, मी माय बापाचं वावर नसतं तर काय द्यायले का, मरू दिलो असतो का, नसो का तसो का. आपल्याला 17 पत्रा सुनावतात. मी म्हणू मुकाट्यानं घेणार. मी म्हटलं बुडाबुडी असे लोक हिसावाटी देत नाही. वावर सण मी वायतो, बुडाबुडी मी वागून राहिली ना, मग पी मीच खातो. पण हा आपला माणूस संघाचा नाही ना, हा माणूस लयच आहे निरा. तुकाराम महाराज देतच राहते, समजतच नाही या माणसाले, देणं समजते फक्त. चाल ना मग आंघोळ गिंगोळ करत नाही का. चाल ना, कपडे धुवायचे राहिले ना. येतो ना व, बसली मोठे बाबा जवळ. तुमच्या झाल्या का आंघोळा? रागिनी ये बाई बस,
काय नाही आता गोष्टी सांगून राहील तिच्या घरच्या ते साव पोरी हो या मोने ये ना तिकडे कुठे चालली येतो ना मोठी येतो ना ते काकी आवाज देऊन राहिली थांबव काकी यो बाई मोना ऐ जा चहा ठेवी पोट्टे चहा पितीन काही बिस्किट गिस्किट आहेत का घरी जा आणा बरं दुकानातून काय लेकर हो बिस्किट खाता का ढबुरटे आणू नाही पाहिजे मोठे बाबा मी अंग धुवून येतो माझ्या अंगातलं धुवायचं अजून आली तर बसली ये मोना ये बाई मोना ये हा मोठे मी रात्री आली होती दरवाजा लावेल होता झोप लागली शेन तुले ये बाय 11 वाजले होते मला काही झोप नाही लागी हे सगळं झोपले म्हटलं जाऊ दे तू जागी येशील तर जाऊन बसतो तर दरवाजा वाजवला पण रात्री लय आज ते नाही चांगलं नाही वाटत म्हटलं शेजारी पाजारी म्हणतील कालो काय झालं मग चालली गेली घरी पाय व मग काय माहित बाई मला जागी येशील तो काय डोळ्या भारी पडला असेल बाई जागीच असतो ना माय झोपच नाही लागत मले काय सांगू दिवसा लागतील रात्री होतच नाही बाई मोठी आई म्हणतो दिवसा नको झोपत जाऊ ना दिवसा तर म्हणून रात्री झोप नाही लागत